आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अमृता, माझा फोन कट केलास तू? इतका माज आलाय तुला? तुला घरी आल्यावर दाखवतो राजकुमार मिंदळे काय ते। प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार आहे तुझ्याकडनं अमृता, प्रत्येक गोष्टीचा। अमृता, बरं वाटतंय? चल, त्या महिला मंडळाच्या बायका आल्यात, चल बोलून घे त्यांच्याशी। आई प्लीज, मला नाही यायचं, तुम्ही जा ना। असं काय करतेस बाळा? मला कळतं तुला खूप त्रास होतोय आणि तो होणारच, नाही असं नाही, पण असं एकटी बसून काहीच नाही होणार आहे। चल चल चल, नाही मी बरी आहे। पण माझी अजिबात इच्छा नाहीये, प्लीज तुम्ही जा ना। काही बरं वगैरे वाटत नाहीये तुला? तू बोलतेस खरी, पण तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय। वाईट वाटणार, त्रास होणार, पण या सगळ्यातून तुला बाहेर पडायचंय लवकरात लवकर, कळतंय? आणि तुझी काहीच चूक नाहीये, त्याने हे करायला पाहिजे ना। गुन्हा त्याच्याकडून झालाय आणि त्याची शिक्षा तू का म्हणून भोगायचीस? तू अशी स्वतःला शिक्षा देऊ नकोस। हे असं खोलीत कोंडून बसायचं, कोणाशी बोलायचं नाही, चेहरा लपवायचा, हे तू नाही करायचंस, हे त्यांनी करायला पाहिजे। अमृता, प्लीज सावर स्वतःला। ऐक बाळा, 4 चौघांबरोबर मिसळलीस ना तर बरं वाटेल तुला, खरंच सांगते, ट्रस्ट मी। चलतेस? मी आलेच, तुम्ही वापुढे बघा, ये। खाली चला। त्या बायका काहीतरी मीटिंगचा विषय घेऊन आल्यात। सावटी, तुला खरंच सांगू का, मला त्या मीटिंग मध्ये यायची अजिबात इच्छा नाही, कारण मला माहिती आहे तिकडे कसली चर्चा होणार आहे ते। प्लीज ऐक ना माझं वहिनी, त्यांना ज्या विषयावर चर्चा करायची करू द्या। तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात ते तुम्हाला माहिती आहे ना, मग नका त्यांचा विचार करू। मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय? राजकुमार सरांना माफ करायची तुमची इच्छा आहे? राग, प्रचंड राग येतोय मला त्यांचा। बस तर मग, त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं, हे सगळं करताना त्यांनी तुमचा विचार नाही केला, मग तुम्ही इतरांचा विचार का करत बसलात? तुमचं आयुष्य कसं जगायचं हा तुमचा प्रश्न आहे, तुम्ही नका एवढा विचार करू वहिनी। सावळी, थँक्यू। तू नसतीस ना तर कमी नसते तर दुसरं कोणीतरी असतं। चांगल्या माणसांच्या पाठीशी विठुराया नेहमी असतो, कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्या पाठीशी असतो, आपल्या सोबत असतो। तुम्ही नका काळजी करू वहिनी, सगळं ठीक होईल। कॉफी घ्या आधी आणि मग खाली या। बबलू, राजकुमार दादाचं जे झालंय ना त्यामुळे घरातलं वातावरण बिघडलंय रे, कुठे मन लागतच नाहीये। एवढा पसारा करून ठेवलाय, डोकं चालत नाही त्या वातावरणामुळे। आणि अमृता वहिनी, तिचा कोणी विचारच नाही केला।
तिला काय वाटत असेल? काय नेहमी असे उत्साहात असणारे प्राणी आज शांत शांत काय? हो ना, उलट तुमच्याकडे बघून आम्हाला उत्साह येतो. तुम्हीच असे राहिलात तर कसं चालेल? आणि अमृता वहिनीसाठी आपण जरा हसतं खेळतं वातावरण ठेवूयात घरातलं. आपल्याला पटलंय. काय बोलतो सो? आलोच. कुठे गेला? अशीच कॉमेडीची हवा पुन्हा हसवते, कारण चला होऊया पुन्हा आले. हो, आता कितीही टेन्शन असलं तरी आपल्या घरातलं वातावरण छान ठेवूयात. आपण छान राहूयात, हसत राहूयात आणि अमृता वहिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आणूयात. हे चाय दे, चाय. पैसे बांध, नंतर देतो, नंतर. तू काय रोज येतो का माझ्याकडे? नीट बोल ना. चल. प्यायचं पाणी येते. चल. कुठनं येतात एक एक. खूप विश्वासाने फोन केलाय तुला मी. म्हणूनच विश्वासाने आले ना मी. खरं तर रात्रीच येणार होते, पण नजरेत आलं असतं सगळ्यांच्या, म्हणून आता आले. काय सदिच्छा भेट द्यायला आलीयस का हाल हवाल विचारायला आलीयस? म्हणजे कसा आहेस तू? हा, या दोन चोरांनी मोबाईल सोडला म्हणून कॉल करू शकलोय तुला. डोंट वरी, मी आले ना, तुझी हॉटेलवर राहण्याची अरेंजमेंट करते मी. बँक अकाउंट सील केली आहे ताईनी, माहितीये का? तुला वाटतं मला माहित नाही, पण पैशांची अरेंजमेंट मी करणार. एक प्रश्न विचारू? मी तुझी मदत का करते, बरोबर? करेक्ट. घरातले सगळे माझ्या विरोधात आहेत. त्यांना वाटतं मी चुकलोय. चुकला तर आहेस तू. हा? नाही म्हणजे चुका माणसांकडूनच होतात ना, आणि प्रत्येक चुकीला माफी असते, सुधारायची संधी असते ना. मुळात जी चूक तू केलीयस त्यात सुधारायचा स्कोप आहे दादा. जर तू तुझ्या इच्छा कोणालाही त्रास न देता परस्पर पूर्ण करत असशील तर काय प्रॉब्लेम आहे? होता का या गोष्टीचा कोणाला त्रास? तुला, अमृताला, तिलोत्तमा मेहंदळींना नव्हता ना त्रास. मग तरी काढलं बघ तुला घराच्या बाहेर. मुळात त्या मूर्ख मुलीचा तुझ्या आयुष्याशी काय संबंध आहे? तिने हे सगळं करायची गरज होती का? अच्छा, एवढं सगळं करून तिला ठेवलंय घरात आणि तुझ्यावर अविश्वास दाखवला. सावर